फ्रेंड्स, मायसेल्फ इज पॉवर एज फ्रॉम एज्युम कॉलेज कराड. नाव लास्ट लेक्चरला आपण काय चेक बघितलेलं की सेट रिलेशन ह्या टॉपिकवरची पूर्ण थेरी आपण बघितलेली. नाव ह्या टॉपिकवर आपण काही MCQ टाईपचे क्वेश्चन बघणार आहोत की जे MCQ टाईपचे क्वेश्चन तुम्हाला JEE CETला कसे विचारले जातील त्या टाईपचे एक्झाम्पलचा आज आपण स्टडी करणार आहोत. सो मी काही एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व करूया. सो माय फर्स्ट एक्झाम्पल इज इफ A and B आर टू सेट्स, कोणतेही नॉन एम्प्टी सेट असतील, then A union B whole complement is equal to A, B empty or A intersection B. So how to simplify this question? So check बघा इथे मी ते सोल्युशन लिहिते. आपल्याला काय दिलं आहे A union B complement. So we can first ह्याला आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा काही प्रॉपर्टीज मी शिकवल्या होत्या. कोणकोणत्या आहेत? प्रॉपर्टी ऑफ युनियन, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्शन, प्रॉपर्टी ऑफ कॉम्प्लिमेंट, देन डिस्ट्रीब्युटिंग लॉ, डी मॉर्गन्स लॉ, ह्या टाईपचे आपल्याला इथे थेरम्स या प्रॉपर्टी यूज करायच्या आहेत. सो पहिल्यांदा कॉम्प्लिमेंटची प्रॉपर्टी यूज करूया. सो ए युनियन कॉम्प्लिमेंट प्रत्येकाला द्यायचा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ओके, त्यानंतर वी कॅन यूज हिअर डिस्ट्रीब्युटिंग प्रॉपर्टी, म्हणजे ए हा ह्याच्यावर डिस्ट्रीब्यूट होणार, ए हा बी बरोबर पण डिस्ट्रीब्यूट होणार. मीन्स ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए युनियन बी कॉम्प्लिमेंट, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. थांबा जरा, इथे इंटरसेक्शन साइन असेल. दिस ऑल्सो साइन चेंज. ओके, सो आपण चेक करूया. सो ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. ओके, सो काय होणार बघा इथे ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट कोणत्याही सेट बरोबर इंटरसेक्शन घेतलं तर ह्या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट असणार. सो इट इज अ एम्प्टी इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता हा एक सेट आहे, त्याचा इंटरसेक्शन एम्प्टी सेट बरोबर लिहिलं. एम्प्टी सेटमध्ये एकही एलिमेंट नसतो आणि ह्या सेटमध्ये काही एलिमेंट असतील, पण इंटरसेक्शन असल्यामुळे कॉमन एलिमेंट हवे असतात. सो वी गेट अ फायनल आन्सर इज एम्प्टी. ओके, सो युअर फर्स्ट आन्सर इज सी. नाव नेक्स्ट काय दिलं आपल्याला? ए इज अ set which is contain x is a root of x square minus 1 and b is a set x is a root of x square minus 2x plus 1. Then a intersection a is equal to a intersection union a is equal to a intersection b is equal to a union b is equal to a intersection b is empty or a intersection b is empty. So आपण चेक करूया. सो a सेट मध्ये रूट्स काढायचे. x square is equal to 1, so x square minus 1 is equal to 0, so x square is equal to 1, so x is equal to plus minus 1, so x 1 minus 1. B set is contain roots of x square minus 2x plus 1, which is the standard formula. X plus x minus 1 whole square is equal to 0, so x minus 1 is equal to 0, so x is equal to 1, so B set is contain only 1. सो आपण आता चेक करणार आहोत, युनियन पण काढणार आहे, इंटरसेक्शन पण काढणार आहोत. सो चेक करा. ए युनियन बी काय मिळणार मला? 1, -1. ए इंटरसेक्शन बी काय मिळणार मला? ओनली 1. ह्याचा अर्थ काय असतो? ए आणि ह्याचा अर्थ असतो बी. सो बघा, ए इंटरसेक्शन बी, बी नाही आहे, बी आहे, ते आहे, कॅन्सल. ए इंटरसेक्शन युनियन बी एम्प्टी नाही आहे, ए इंटरसेक्शन बी एम्प्टी नाही आहे. सो करेक्ट ऑप्शन अगेन सी. करेक्ट ऑप्शन अगेन सी. सो आधी आपल्याला आपण रूट्स काढून घेतले आणि मग चेक केलं युनियन आणि इंटरसेक्शनमध्ये कोणता सेट बिलॉंग होतोय. नाव नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ ए युनियन बी युनियन सी इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट ऑफ होल कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट. सो आपल्याला हे चेक करायचं आहे की एक्झॅक्टली काय आहे. सो चेक करूया. अगेन आपल्याला इथे रूट्सच यूज करायचे. सो बघू आपण. ए युनियन बी युनियन सी इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट whole complement
आधी आपण काय करणार आहोत, जिथे कॉम्प्लिमेंट आहे तो आधी सॉल्व करणार आहोत. सो दिस इज सेम A युनियन B युनियन C ॲज इट इज इंटरसेक्शन. कॉम्प्लिमेंट प्रत्येकाला देणार. कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट असेल तर सेम सेट येणार. सो इथे काय होणार, A ला कॉम्प्लिमेंट येणार, इंटरसेक्शन वी कॅन राईट युनियन B कॉम्प्लिमेंट ऑफ B येणार, युनियन C कॉम्प्लिमेंट ऑफ C येणार, इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट. नाउ नेक्स्ट काय बघणार आहोत आपण की ह्या दोन साइडमध्ये हे दोन सेम आहेत ॲज वेल ॲज दिस साइड ऑल्सो सेम. सो आपण काय करणार आहोत, A इंटरसेक्शन A कॉम्प्लिमेंट युनियन B युनियन C. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो होता तो आपण यूज केला, इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट तो वेगळाच आपण तिकडे ठेवला ना. कोणत्याही सेट हा इटसेल्फ बरोबर इंटरसेक्शनला आला कॉम्प्लिमेंटमध्ये तर त्याचा आन्सर येतं एम्प्टी सेट. त्याचा आन्सर येतं एम्प्टी सेट. प्रॉपर्टी बघू शकता, युनियन B युनियन C इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट. नाउ नेक्स्ट तुम्ही काय चेक करणार आहोत, एम्प्टी सेट युनियन विथ B युनियन C म्हणजे ह्यामध्ये एकही एलिमेंट नाही, ह्यामध्ये काहीतरी एलिमेंट असेल. युनियन म्हटल्यानंतर कॉमन ॲज वेल ॲज अनकॉमन एलिमेंट घेणार म्हणजे इथे सगळे एलिमेंट B युनियन C मध्ये असणार. इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट. आता आपण अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार आहोत. इंटरसेक्शन विथ C कॉम्प्लिमेंट प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करणार. सो B इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट मध्ये आहे युनियन C इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट. अगेन ह्याचा आन्सर काय येणार आहे, एम्प्टी येणार आहे. सो B इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट बिकॉज कोणताही सेट इटसेल्फ बरोबर इंटरसेक्शनला कॉम्प्लिमेंटमध्ये आला तर त्याचा आन्सर एम्प्टी असतो बिकॉज दिस सेट अँड दिस सेट ह्यामध्ये जे एलिमेंट असतात ते ह्यामध्ये प्रेझेंट नसतात, त्यामुळे ह्यांचं इंटरसेक्शन कंपल्सरी एम्प्टी येतं. सो युनियन ऑफ एम्प्टी. नाव ह्या दोघांमध्ये वी कॅन टेक कॉमन ॲज वेल ॲज अनकॉमन. ह्यामध्ये एकही एलिमेंट नाही आहे त्यामुळे इथे कॉमन काहीच असणार नाही. सो लास्ट आन्सर इज B इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट. सो युअर करेक्ट आन्सर इज A B इंटरसेक्शन C. नाव नेक्स्ट बघणार आहोत आपण. नेक्स्ट काय आहे, this type of question most of the we can use Venn diagram. So आता आपण Venn diagram काढून ह्याचा आन्सर सॉल्व करूया. इन अ क्लास, हा क्लास आहे. हाऊ मेनी स्टुडंट प्रेझेंट, 60 स्टुडंट प्रेझेंट. त्यामध्ये 25 स्टुडंट प्ले क्रिकेट. सो हे काय माझे 25 स्टुडंट आहेत क्रिकेट प्ले करतात. त्यानंतर 20 स्टुडंट प्ले टेनिस. सो ह्यामध्ये काही 20 स्टुडंट आहेत ते काय प्ले करतात, टेनिस प्ले करतात आणि 10 स्टुडंट बोथ प्ले गेम. सो A हा क्रिकेट खेळणार आहे, B हा कोणता टेनिस खेळणार आहे. A आणि B हे कॉमन गेम खेळतात म्हणजे क्रिकेट पण खेळतात टेनिस पण खेळतात, पण टोटल एक काय आहे क्रिकेट खेळणार तो किती आहे 25. त्यातले इथे 10 क्रिकेट पण खेळतात टेनिस पण खेळतात म्हणजे इथे किती राहिले 15 20. B हा ग्रुप फक्त टेनिस खेळणार आहे पण त्यातले ऑलरेडी 10 इथे गेलेले आहेत म्हणजे इथे किती राहिले 10. ह्या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे कोणता ना कोणता तरी गेम खेळणारे आहे म्हणजे क्रिकेट खेळतात टेनिस खेळतात व क्रिकेट अँड टेनिस बोथ घेतात म्हणजे इथे काय झालं A युनियन B किती आहे रे, ह्या सगळ्यांची ॲडिशन किती मिळाली तुम्हाला 45. आपल्याला काय करायचं आहे द नंबर ऑफ स्टुडंट हू प्ले नायदर. एकही गेम न खेळणारे, एकही म्हणजे इथे क्रिकेट खेळणारे आहेत टेनिस खेळणारे आहेत. सो हे बाकीचे राहिलेले आहेत ते कोणते आहेत, एकही गेम न खेळणारे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे A युनियन B कॉम्प्लिमेंट करायचं आहे. हाऊ टू फाइंड, सो हा माझा x आहे. सो x इज इक्वल टू n ऑफ x हा टोटल मायनस नंबर ऑफ जे क्रिकेट पण खेळतात आणि टेनिस पण खेळतात. सो 60 मायनस 45 किती मिळाले 60 मायनस सॉरी इथे 35 ना. ओके सो किती मिळाले 25. सो करेक्ट ऑप्शन इज C. बघा ह्या तिघांची ॲडिशन 35 आली. 35 60 मधून मायनस केले वी गेट एकही गेम न खेळणारे स्टुडंट किती मिळाले आपल्याला 25. ओके सो ह्या टाईपचे एक्झाम्पल येतात. अजून आपण काही एक्झाम्पल बघूया. सो ह्या लेट x and y be the set of all positive divisor
positive divisor of 400 and 1000 respectively, including 1 and the number, then n of x intersection y is equal to a is equal to 4, b is equal to 8, c is equal to 6 and d is equal to 12. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, x हा सेट आहे विच इज अ पॉझिटिव्ह डिवायझर, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डिवायझर घ्यायचे नाही. सो पॉझिटिव्ह डिवायझर ऑफ 400 अँड y हा सेट आहे पॉझिटिव्ह डिवायझर फॉर विच कोणता नंबर आहे 1000 इंक्लुडिंग 1 अँड दोज नंबर. सो n ऑफ x मध्ये n ऑफ x म्हणजे काय, हा दोघांमध्ये कॉमन कोणकोणते असणार, 1 असणार, दॅन आफ्टर कोणता असणार आहे 400 असणार आहे आणि कोणता असणार आहे 1000 हे पण इन्क्लूड असणार. सो 1 दोघांमध्ये असणार, 1 दोघांमध्ये. आता ह्याला 400 ला आणि 1000 ला कोणकोणते नंबर डिवाइड होतात ॲट अ टाइम. सो कोणते नंबर आहेत, 2 ने डिवाइड होणार, 1 तर कंपल्सरी असणार, 4 ने डिवाइड होणार, 5 ने डिवाइड होणार, 6 9 7 9 8 400 ला होईल पण 1000 ला होणार नाही. नेक्स्ट 1000 ला पण ऑल्सो होईल, 820 येस 1000 ला पण होईल. दॅन आफ्टर 10, दॅन आफ्टर नेक्स्ट नंबर इज विच 20 बिकॉज बाकीचे नंबर त्यामध्ये एक 400 ला होतील पण 1000 ला होणार नाही. नेक्स्ट कोणता आहे 25, नेक्स्ट 40, नेक्स्ट 50, नेक्स्ट 100 अँड लास्ट 200. हे एवढे नंबर कॉमन आहेत की जे 400 ला पण होतात अँड 1000 ला पण होतात. सो चेक करा कोणते आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो करेक्ट ऑप्शन इज नंबर ऑफ n ऑफ x इंटरसेक्शन y म्हणजे वी कॅन टेक ओनली कॉमन. किती मिळाले आपल्याला 12 मिळाले. नाउ नेक्स्ट इफ द set A contain if the set A contain 5 elements, the number of elements in the power set P of A is equal to चला A सेट मध्ये 5 एलिमेंट आहेत. सो व्हॉट इज द नंबर ऑफ P of A. P of A कसा काढणार आहे, P of A मीन्स काय, पॉवर सेट मीन्स काय, इट इज कंटेन एम्प्टी सेट ॲज वेल ॲज इटसेल्फ सेट अँड सेटमध्ये येणारे एवढी एलिमेंट सिंगलटन सेटमध्ये लिहायचे आणि पेरिंगमध्ये लिहायचे. सो त्याला फॉर्म्युला आहे पॉवर ऑफ सेट A is contain, number of power of set A is contain 2 raised to n. n is the number of element. So इथे काय येणार 2 raised to 5 which is काय येणार ऑप्शन खरं आपलं. सो काय येईल आन्सर बघा इथे, A ऑप्शन इज 32, B ऑप्शन इज 25, C ऑप्शन इज 16 and D ऑप्शन इज 8. सो 2 raised to 5 करेक्ट आन्सर इज 32. ह्यामध्ये फक्त क्वेश्चन थोडासा ट्रिकी करून विचारला, द नंबर ऑफ नॉन एम्प्टी सबसेट. तर काय करणार, ह्या सेटमध्ये एम्प्टी सेट असतो एक, तो फक्त मायनस करायचा म्हणजे 32 मधून -1 केला सो वी गेट 31. सो नॉन एम्प्टी सबसेट किती मिळतील ह्याचे 31. ओके, सो असा थोडासा ट्रिकी क्वेश्चन तो असतो. नाउ नेक्स्ट वी कॅन सॉल्व द सम एक्झाम्पल ऑन रिलेशन. सो चेक करूया रिलेशनवरचे एक्झाम्पल्स. काय रिलेशन, फर्स्ट क्वेश्चन, लेट R is a relation 1, 3, 4, 2, 2, 4,
नेक्स्ट 2, 3, 2, 3, 3, 2 and 3, 1. B, a relation on the set A which is contain 1, 2, 3, 4, then relation R is one reflexive, B option transitive, C, not a symmetric, and D, function. Let A set is contain x, y, z. नेक्स्ट क्वेश्चन इथेच मी लिहिते आणि नंतर ह्याचं एक्सप्लेनेशन देते. अँड बी सेट इज कंटेन ए, बी, सी, डी which one of the following is not relation from A to B. A option x, A, x, C. B option y, C, y, D. C option z, A, z, D. And D option z, B, y, B and A, D, x. ओके, सो हे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. नीट बघा. पहिला क्वेश्चन, R is a relation, it is contain 1, 3 to 4, 2, 2, 4, 2, 3, 3, 1. Be a relation on the set A which is 1, 1, 2, 3, 1, 2, 3, 4. Then relation R is ते रिफ्लेक्सिव्ह आहे का, ट्रान्झिटिव्ह आहे का, नॉट सिमेट्रिक और फंक्शन, हे चेक करायचं. सो हे रिफ्लेक्सिव्ह नाही आहे. का नाही आहे? 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 2, 2 इज नॉट प्रेझेंट इन दिस रिलेशन. त्यामुळे ते रिफ्लेक्सिव्ह नाही होणार. सो पहिला ऑप्शन ऑटोमॅटिकली कॅन्सल. नेक्स्ट ट्रान्झिटिव्ह चेक करूया. 1 goes to 3, 3 goes to 1. सो 1 goes to 1 आहे का रे? बघा, 1 belongs to relation 3, 1 belongs to relation. So this implies 1, 1 belongs to relation आहे का? नाही आहे. So if not belongs to relation, so तो transitive पण cancel झाला. Now आता आपण काय चेक करणार आहोत? Symmetric. So तो symmetric आहे का बघूया. 1, 3, 3, 1 आहे. 4, 2, 2, 4 आहे. 2, 4, 4, 2 आहे. 2, 3, 3, 2 is not belongs to relation. So it not symmetric. So correct option this. Function means काय? इथे हा माझा A सेट आहे. काय असतील एलिमेंट A सेट मध्ये? 1, 2, 3, 4. रिलेशन हे बायनरी असल्यामुळे A सेटशी A सेट बरोबरच आहे. 1 कोणाला गेला? 3 ला. 4 कोणाला गेला? 2 ला.
2 कोणाला गेला 4 ला, 2 कोणाला गेला 3 ला, ओके, आणि 3 कोणाला गेला 1 ला. इथे काय दिसतंय, फंक्शन, हे फंक्शन नाहीये बिकॉज ए सेट मधले एका एलिमेंटची एकच इमेज असावी. रिलेशन मध्ये एका एलिमेंटच्या भरपूर इमेजेस असतात, पण फंक्शन मध्ये एका एलिमेंटची एकच इमेज असावी, पण इथे ह्या एलिमेंटची 2 इमेजेस आहेत, त्यामुळे हे फंक्शन नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन कट. सो करेक्ट ऑप्शन इज नॉट अ सिमेट्री. ओके, नाउ नेक्स्ट काय आहे, लेट ए सेट मध्ये काय आहे एक्स वाय झेड, बी सेट मध्ये काय आहे ए बी सी डी. विच ऑफ द फॉलोइंग नॉट अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. ए टू बी हे रिलेशन चेक करताना ह्याच्यामध्ये ए क्रॉस बी ची ऑर्डर पेअर असणार. ए क्रॉस बी मध्ये जी ऑर्डर पेअर येणार आहे त्यामधला हा फर्स्ट आणि हा सेकंड कंपोनेंट आहे. समज मी एक्स आणि वाय कन्सिडर करते, सो हा एक्स हा ए सेट मधून येणार आणि वाय हा बी सेट मधून येणार, तरच मी सांगू शकते की इट इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. सो आपण काय करणार आहोत, ह्या सगळ्या ऑर्डर पेअर मध्ये पहिला एलिमेंट ए सेट मधून आलाय का आणि दुसरा एलिमेंट बी सेट मधून आलाय का ते चेक करणार. एक्स कुठल्या सेट मध्ये आहे ए, एक्स कुठल्या सेट मध्ये आहे ए कुठल्या सेट मध्ये आहे बी, सी कुठल्या सेट मध्ये आहे बी. सो इट इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. वाय कुठल्या सेट मध्ये आहे ए, सेकंड एलिमेंट कुठल्या सेट मधून आलाय बी. नेक्स्ट वाय ए सेट मधून आहे, डी बी सेट मधून आहे. इट इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. नाउ झेड कुठल्या रिलेशन सेट मध्ये आहे ए कुठल्या सेट मध्ये आहे बी. नाउ झेड ए डी बी, सो इट इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. झेड कुठल्या सेट मध्ये आहे ए मध्ये, बी बी मध्ये, वाय ए मध्ये, बी बी मध्ये. ए रिलेशन ऑर्डर पेअर मध्ये ही ऑर्डर पेअर बी सेट मधून आले आणि एक्स ए सेट मधून आलाय, सो इट इज अ नॉट अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. एक जरी ऑर्डर पेअर चुकीच्या ह्याच्यातून आली असेल, सो इट इज अ नॉट अ रिलेशन ऑन ए टू बी. सो देअरफॉर करेक्ट ऑप्शन काय मिळाला मला डी. करेक्ट ऑप्शन काय मिळाला मला डी. नाउ नेक्स्ट, फॉर एनी टू real number, for any two real number theta and phi, we define theta relate with phi if and only if sec square theta minus tan square theta phi is equal to 1. The relation are is पहिलं reflexive but not transitive. Next, second option symmetric but not reflexive. Next, both reflexive and symmetric but not transitive. And last, B, and equivalence relation. And equivalence relation. This is a JEE type questions. So question नीट बघा. काय दिले आपल्याला? For any two real number, कोणतेही असतील ते, theta and phi. So theta and phi हे रिलेशन मध्ये असतील तेव्हा असतील when sec square theta minus tan square theta is equal to 1. सो आपल्याला रिफ्लेक्सिव्ह चेक करायचं आहे.
सो थिटा बिलॉंग्स टू एनी सेट रियल नंबर मध्ये आहे. सो थिटा कॉमा थिटा, सो चेक करूया. सेक स्क्वेअर थिटा मायनस tan square theta is equal to what? Yes, this is a standard formula. काय असतो? sec square theta is equal to tan square plus 1. So therefore theta comma theta belongs to relation. Theta comma theta belongs to relation. त्यामुळे काय झालं इथे? theta comma theta belongs to relation ला आलाय. Now next आपण नेक्स्ट काय बघणार आहोत की sec square theta minus tan square phi is equal to 1 असेल तर त्याच रिलेशन मध्ये sec square phi minus tan square theta is equal to 1 असायला पाहिजे. सो आपण काय चेक करणार? नेक्स्ट theta and phi belongs to relation. So theta and phi belongs to relation. हा रियल नंबर आहे. हा theta and phi रिलेशन मध्ये असेल. So this implies sec square theta minus tan square phi इज इक्वल टू काय असणार आहे? 1 असणार आहे. सो आता आपण काय करायचं आहे? रिव्हर्स करायचं आहे. सो tan स्क्वेअर थीटा हा मी काय लिहू शकते रे? दिस इम्प्लाइज tan स्क्वेअर थीटा वी कॅन राइट sec स्क्वेअर थीटा वी कॅन राइट 1 प्लस tan स्क्वेअर phi लिहू शकतो, थीटा लिहू शकतो. बरोबर आहे? मायनस tan स्क्वेअर थीटा काय लिहू शकते मी? sec स्क्वेअर phi मायनस 1 लिहू शकते इज इक्वल टू 1. नाउ ब्रॅकेट ओपन करा. So therefore 1 plus tan square theta minus sec square phi plus 1 is equal to 1. बरोबर आहे? सो त्यानंतर काय होणार आहे बघा. sec square theta is equal to 1 plus tan square theta and tan phi we can write sec square phi minus 1 bracket open केलं. Now therefore tan square theta minus sec square phi is equal to काय मिळालं मला? 2 minus 1. सो इथे आपण मायनस रिप्लेस केला म्हणजेच मला काय मिळालं? sec square phi minus tan square theta is equal to 1 मिळाला. म्हणजे जर theta and phi हे रिलेशन मध्ये असेल तर इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे इथे phi and theta हे रिलेशन मध्ये आहे म्हणजे रिव्हर्स ऑर्डर पेअर तिथेच आली. त्यामुळे हे काय झालं? ट्रान्झिटिव्ह हे रिफ्लेक्सिव्ह झालं, हे सिमेट्रिक झालं. म्हणजे थीटा अँड फाय जर प्रेझेंट असेल तर त्याच रिलेशनमध्ये फाय मायनस थीटा ऑल्सो प्रेझेंट असणार आहे. नाव नेक्स्ट आपण चेक करणार आहोत इट इज अ सिमेट्रिक. सो त्यामुळे बघूया आपण कोणकोणते ऑप्शन कट झाले. रिफ्लेक्सिव्ह आहे पण ट्रान्झिटिव्ह नाही अजून बघितलं नाही आहे. सिमेट्रिक आहे म्हणजे हा ऑप्शन कट झाला. रिफ्लेक्सिव्ह आणि सिमेट्रिक मिळाला म्हणजे नॉट ट्रान्झिटिव्ह आहे की नाही चेक करणार आहोत. सो आता आपण काय करणार आहोत? थीटा फाय अँड गामा हे कुठल्या तरी रियल नंबर मध्ये आहे. ओके, मी काय बोलणार? थीटा अँड फाय हे रिलेशन मध्ये आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय? दिस इम्प्लाइज सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर फाय हे काय असणार? 1 असणार. हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार. नेक्स्ट फाय कॉमा गॅमा हे रिलेशन मध्ये असणार म्हणजेच ते काय इक्वेशन सॅटिस्फाय करणार? सेक स्क्वेअर फाय मायनस टॅन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 असणार. आता मला काय प्रूफ करायचं आहे? सेक स्क्वेअर गॅमा मला काय प्रूफ करायचं आहे? थीटा अँड गॅमा कशामध्ये असायला पाहिजे? थीटा अँड गॅमा कशामध्ये असायला पाहिजे? रिलेशनमध्ये असायला पाहिजे. म्हणजे मला काय दाखवायचं आहे? सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 दाखवायचं आहे. हे मला प्रूफ करायचं आहे. तरच मी सांगू शकते की थीटा कॉमा गॅमा इज बिलॉंग्स टू रिलेशन. ओके, सो बघूया आपण काय होतं ते. हे दोन घेतले. आता मी इथे काय करते बघा. हा सेक स्क्वेअर थीटा ह्याच्याबद्दल 1 प्लस काय लिहू शकते मी? दिस इम्प्लाइज काय लिहू शकते? सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर गॅमा फाय लिहू शकते. ह्याच्याबद्दल मी काय लिहू शकते? 1 प्लस टॅन स्क्वेअर फाय मायनस टॅन स्क्वेअर गॅमा लिहू शकते इज इक्वल टू 1. व्हॉट इज दिस? विच इज सेक स्क्वेअर थीटा. सो सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. झालं का रे प्रूफ? सो इट इज अ ट्रान्झिटिव्ह ऑल्सो. सो त्यामुळे
हा ऑप्शन पण कट झाला, हा ऑप्शन पण कट झाला, म्हणजे ऑल थ्री कंडिशन सॅटिस्फाय. देअरफॉर इट इज अ इक्विव्हॅलन्स रिलेशन. देअरफॉर इट इज अ इक्विव्हॅलन्स रिलेशन. वन मोर एक्झाम्पल घेऊया आपण ह्यावरचं. The domain of the relation are 1,3, 3,5, 2,6 is A option 1, 3 and 2, B option 1, 2, 3, C option 3, 5, 6 and D option 3, 5, 6. So domain means काय असतो? All first component in the relation ordered pair. Ordered pair मधले all first component कोणते आहेत रे? 1, 3, 2. सो इथे 1, 3, 2 लिहिलाय, पण हा नंबरवर लिहिलाय. आपल्याला डोमेन लिहिताना आपण सेट मध्ये लिहितो, त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज 1, 2, 3. अदर्स ऑप्शन इज फॉल्स. सो ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला MCQला JEE आणि CET मध्ये विचारले जातात. अशा टाईपचे एक्झाम्पलची तुम्ही तयारी करा. मोस्ट ऑफ द रिलेशनमध्ये इन्फ्लेक्सिव्ह, ट्रान्झिटिव्ह अँड सिमेट्रिक ह्या टाईपचे एक्झाम्पल असतात. अदरवाईज कोणत्याही तुम्हाला रिलेशन दिलं असेल त्याचं डोमेन रेंज विचारली जातात, किंवा तुम्हाला n of A is given, n of B is given. So what is the n of A cross B? हा m असेल, हा n असेल, तर कसं काढणार? वी हॅव अ फॉर्म्युला n of A multiply n of A multiply n of B. So we can substitute only formula. We get here m multiply n. So your answer is m square multiply n. So अशा टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल्स असू शकतात. So I hope you understand that type of also question. So next lecture we can start new topic which is function. Today we can stop here. Thank you.